उमेदवारीसाठी त्यांच्या महिला कार्यकर्त्यांसह आले होते, त्यांच्या पत्नी पण होत्या आणि तुम्ही त्यांचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या इथं खूप आरडाओरडा त्यांनी केलाय. तुमच्या मुलाला प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी नकोय असं सरळ त्यांचं म्हणणं आहे. माझ्या मुलाने प्रभाग क्रमांक 9 मधनं उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. उमेदवारी कुणाला द्यायची कुणाला न द्यायचा हा सर्वस्व अधिकार आदरणीय दादांना आहे आणि आत्ता पण दादांनी पिंपरी चिंचवड असेल किंवा पुन्हा महानगरपालिका असेल कुणाचीही नावं डिक्लेअर केलेली नाहीत. थोड्याच 1-2-3 दिवसामध्ये ते नावं डिक्लेअर करतील. त्यामुळं असं कुणी समजायचं नाही की आपली उमेदवारी ही फिक्स झालेली आहे. अण्णा महिलांचा अपमान केला गेला असा आरोप केला त्यांनी की तर मी दादांच्या आम्हाला राजकारण शिकवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. आतमध्ये दादासोबत मी होतो, असा काही विषय झालेला नाहीये. त्या बाहेर आल्या असून नाव नाही घेतलं तुमचं, पण त्यांचा रोग असं होतं की तुम्ही त्यांचा अपमान केला. आम्ही अपमान दादा आत होते, मी आत होतो, ते आले, दादांना रिक्वेस्ट केली. दादा म्हणले आता 3-4 वेळा तुमच्या लोकांची रिक्वेस्ट झालेली, त्यामुळे तसं अपमान करायचं. आता मी तुम्ही त्यांना म्हटलं का आता पण तुम्ही आता त्यांना म्हणलात का महामंडळ घ्या? तर मी महामंडळ देणारा कोण? पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला थांबण्यासाठी ऐका एक मिनिट. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा आहेत. कुठल्या कार्यकर्त्याला काय द्यायचं काय नाही द्यायचं हे दादांचा अभ्यास आहे आणि गेली 20 वर्षापासून दादा पिंपरी चिंचवड शहराचे नेतृत्व करतात. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि आता ज्यांनी ज्या मुलाखती देण्यासाठी किंवा जे काय इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले दादा त्यांना सर्वांना सांगतात. अजून काही तसा निर्णय झालेला नाही. 1-2 दिवसामध्ये ते स्वतः सांगतील. अण्णा सकाळपासून तुम्ही इथं आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा कुठपर्यंत आली, काय नेमकं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर आली तर नक्कीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पुणा असेल, बाकीच्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते जास्तीत जास्त आणि प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळण्याचा एक मार्ग रिकामा होईल आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वच जण एकत्रितपणे काम करतील असा माझा ठाम विश्वास आहे.